चला, यशस्वी IAS मध्ये तुमचं स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये काय करायचं आपल्याला, तर 2022 जे काही वर्ष आहे त्याच्यामध्ये ज्या काही सर्व आर्थिक घडामोडी झाल्या त्या सर्व आर्थिक घडामोडींचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आर्थिक घडामोडींवरती आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारतं आणि हे प्रश्न करंट अफेअर्स मध्येही असतात आणि करंट अफेअर्सशी रिलेटेड हे प्रश्न आपल्याला इकॉनॉमिक्स मध्येही विचारले जातात. साधारणपणे ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत याच्यावरती 2 ते 3 प्रश्न दरवर्षी असतात. करंट मध्येच असतील असं नाही, इकॉनॉमिक्स मध्येही याचे 1-2 प्रश्न जे काही आहेत ते रिफ्लेक्स होत असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये काय करू आपण, 2022 मधील ज्या काही सर्व आर्थिक घडामोडी आहेत त्या सर्व आर्थिक घडामोडींचा काय करू, अभ्यास करू. यातली पहिली बातमी अशी आहे की जी काही REC कंपनी आहे, REC कंपनी जी काही आहे त्या REC कंपनीला महारत्न कंपनीचा काय करण्यात आलाय, दर्जा देण्यात आलेला आहे. आता महारत्न कंपनीचा दर्जा मिळवणारी REC ही कितवी कंपनी ठरली आहे, तर 12वी कंपनी ठरलेली आहे. आता इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामधून तुम्ही सगळं वाचून घ्या की महारत्न दर्जा मिळवण्यासाठी काय काय गरजेचं असतं. महारत्न, नवरत्न, मिनीरत्न या कंपन्या मिळवण्यासाठी काय अटी आहेत ते एकदा इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामधून वाचून घ्या. आणि हा महारत्न असेल हा दर्जा फक्त आणि फक्त सरकारी कंपन्या ज्या काही आहेत त्या सरकारी कंपन्यांनाच काय केला जातो, दिला जातो. आणि महत्वाचं काय की महारत्न दर्जाच्या मिळवण्या अगोदर ती कंपनी रौनरत्न असणारी गरजेची आहे. त्यानंतर 3 वर्षामध्ये त्याची जी काही उलाढाल आहे ती उलाढाल 25,000 कोटी असावी आणि त्यांचा 3 वर्षामधला जो काही निव्वळ नफा आहे हा 5,000 कोटी असावा अशी काय आहे तरतूद आहे. आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी काय करा, फक्त एकदा बघून घ्या की महारत्न नवरत्न दर्जा देण्यासाठी कोणत्या कोणत्या अटी आहेत. तर जी काही REC कंपनी आहे त्या REC कंपनीला महारत्न दर्जा मिळालेला आहे आणि महारत्न दर्जा मिळवणारी ती कितवी कंपनी ठरली आहे, 12वी कंपनी ठरलेली आहे. RECचा फुल फॉर्म काय, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. बघा हा एक फुल फॉर्म महत्वाचा आहे. RECचा फुल फॉर्म काय, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. आणि याची जी काही स्थापना आहे ती 25 जुलै 1969 ला काय करण्यात आली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. घोषवाक्य आहे अमर्यादित ऊर्जा आणि अनंत शक्यता. त्यानंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक स्वतः महारत्न कंपनी आहे, तर त्याची ही जी काही आहे ती उपकंपनी आहे. आणि जे काही केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आहे त्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या कार्य अंडर खाली काय करत असते, ही कार्यरत आहे. त्यानंतर ही एक गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून काय करत असे, काम करत आहे. आणि देशभरामध्ये जे काही ऊर्जा क्षेत्रामध्ये वित्तीय आणि विकासावर लक्ष जे काही करण्याचं काम आहे ते REC मार्फत केलं जातं. मग महत्वाची न्यूज तीच की जी काही REC कंपनी आहे तिला कसला दर्जा देण्यात आलाय, तर महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे आणि ती महारत्न दर्जा मिळवणारी 12वी कंपनी ठरलेली आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे, नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्राने मित्रची स्थापना केली आहे. बघा इथून मागे आयोगाने आपल्याला नीती आयोगाचा फुल फॉर्म 2 वेळा विचारलाय. तर नीती आयोगासारखंच महाराष्ट्राने काय केलेलं आहे, मित्रची स्थापना केलेली आहे. मग ह्या मित्रवरतीही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्र म्हणजे बघा MITRA. MITRA असा काय आहे इंग्लिशमध्ये आहे, त्याला आपण काय म्हणतो, मित्र असं म्हणतोय. तर मित्रची स्थापना कोणी केली आहे, महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आणि त्याचा फुल फॉर्म बघा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जे काही नीती आयोग आहे त्या नीती आयोगासारखंच महाराष्ट्राने हे इन्स्टिट्यूट स्थापन केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा त्याचा फुल फॉर्म 100% विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, याचं जे काही नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतील मुख्यमंत्री, सह अध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री. आणि याच्यामध्ये जे काही 2 तज्ज्ञ लोक आहेत त्या 2 तज्ज्ञ लोकांची काय केली जाणार आहे, तर उपाध्यक्ष म्हणून काय केली जाणार आहे, नेमणूक केली जाणार आहे. आणि ते 2 तज्ज्ञ कोण आहेत, तर अजय आशर आणि डॉक्टर राजेश क्षीरसागर जे काही आहेत ते मित्रचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर याचे जे काही सचिव आहेत ते सचिव असणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि याच्यामध्ये एकूण किती, तर 14 काय असणार आहेत, सदस्य असणार आहेत. आणि हे जे काही नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळाचं कार्य काय आहे, तर जी काही संस्था आहे मित्र संस्था त्या मित्र संस्थेला काय करणे, मार्गदर्शन करणे. त्यानंतर पुढचं आहे एक याचं कार्यकारी मंडळ असेल आणि त्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण असतील, तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. आणि जे काही संस्थेचं दैनंदिन कामकाज आहे ते दैनंदिन कामकाज पाहणं हे काय असेल, कार्यकारी मंडळाचं काम असेल. त्यानंतर जसं नीती आयोग एक थिंक टँक संघटना आहे त्याचप्रमाणे मित्र ही एक सुद्धा काय असणार आहे, फक्त
थिंक टँकच संघटना असणार आहे, हे काय करा फक्त लक्षात ठेवा. मग मित्रची स्थापना कोणी केलेली आहे, तर नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने मित्रची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर भारत जे काही आहे ती भारत जगामधली 5वी मोठी काय ठरलेली अर्थव्यवस्था ठरली आहे. कितवी अर्थव्यवस्था ठरलेली आहे, तर जी काही 5वी अर्थव्यवस्था आहे ती 5वी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. आणि भारताने कोणाला मागे टाकलंय, तर युनायटेड किंगडमला मागे टाकून भारताने कितवी अर्थव्यवस्था बनलेली आहे, 5वी अर्थव्यवस्था बनलेली आहे. असा जो काही रिपोर्ट आहे तो असा रिपोर्ट IMF ने दिलेला आहे. बघा IMFच्या रिपोर्टनुसार युनायटेड किंगडमला मागे टाकून भारत ही काय ठरलेली आहे, 5वी मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे. जगातल्या जर मोठ्या अर्थव्यवस्था बघायला गेल्या तर पहिली आहे अमेरिका, त्यानंतर आहे चीन, जपान, जर्मनी आणि त्यानंतर कोणाचा क्रमांक लागतोय, भारताचा क्रमांक लागतोय. आणि महत्वाचं काय, तर 1 नंबरची मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर बघा भारतामध्ये विक्रमी FDI ची काय झालेली आहे, गुंतवणूक झालेली आहे. FDI वरती आपल्याला वारंवार प्रश्न काय केला जातो, विचारला जातो. प्रत्येक प्रीमध्ये एक तरी प्रश्न आपल्याला FDI वरती विचारला जातो. आणि जी काही 2021 आहे त्या 2021-22 मध्ये 83.57 अब्ज डॉलर, तर एवढी काय झालेली आहे, FDI झालेली आहे. FDI म्हणजेच काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्यालाच आपण थेट परकीय गुंतवणूक म्हणतो. आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी FDI भारतामध्ये झाली. किती झालेली आहे, 83.57 अब्ज डॉलर्स. आजपर्यंतची सगळ्यात मोठी FDI काय झालेली आहे, भारतामध्ये झालेली आहे. आणि भारतामध्ये जे काही FDI झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो आहे सिंगापूरचा. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलाय बघा, की खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारतामध्ये सर्वाधिक FDI झाली, तर 2021-22 मध्ये झालेली आहे सिंगापूरकडून 27.1%. त्यानंतर 2 नंबरला आहे अमेरिका, 3 नंबरला मॉरिशस, 4 नंबरला नेदरलँड आणि 5 नंबरला स्वित्झर्लंड. हा जो काही क्रम आहे हा क्रमही काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाचा आहे. सर्वात जास्त जी काही FDI आहे ती FDI केलेली आहे सिंगापूर या देशाने, आणि 2 नंबरला आहे अमेरिका, 3 नंबरला आहे मॉरिशस. हे सगळं काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाचं आहे. आणि सर्वाधिक जी काही FDI आहे ती सर्वाधिक FDI कोणत्या क्षेत्रामध्ये झालेली आहे, तर संगणक आणि सॉफ्टवेअर हार्डवेअर जे काही क्षेत्र आहे, संगणक क्षेत्रामध्ये सगळ्याधिक जास्त म्हणजे 24.60% काय झाली, FDI झालेली आहे. त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि वाहन उद्योगामध्ये. प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक FDI जी काही आहे ती सर्वाधिक FDI कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आहे, तर सर्वाधिक FDI जी काही आहे ती संगणक क्षेत्र जे काही आहे त्या संगणक क्षेत्रामध्ये झालेली आहे. जर राज्यांचा विचार करायला गेलं तर सर्वाधिक FDI कोणत्या राज्यामध्ये झाली असा प्रश्न आला, तर सर्वाधिक FDI जी काही आहे ती कर्नाटक राज्यामध्ये झाली आहे. 2 नंबरचं जे राज्य आहे महाराष्ट्र, 3 नंबरचं दिल्ली, 4 नंबर तमिळनाडू आणि 5 नंबर हरियाणा. हा एक प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक FDI कोणत्या राज्यात झाली, तर 37.55% FDI जी काही आहे ते कर्नाटक राज्यामध्ये झाली आहे. आणि त्यानंतर 26.26% कोणाचा नंबर लागतोय, महाराष्ट्राचा नंबर लागतोय. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाचं आहे. त्यानंतर FDI ची जर स्थिती बघायला गेली तर कोणत्या देशामध्ये किती FDI झाली आणि त्याचा जर क्रमांक बघितला तर FDIच्या बाबतीमध्ये सर्वाधिक जी काही FDI आहे ती सर्वाधिक FDI कोणत्या देशामध्ये झाली, अमेरिका, त्यानंतर चीन, हाँगकाँग, सिंगापूर, कॅनडा, ब्राझील आणि भारत. भारत जो काही आहे त्या भारत जो काही आहे तो आपल्याला इथे 7व्या क्रमांकावरती काय होतोय, बघायला मिळतोय. तर भारतामध्ये FDIच्या दृष्टीने भारत कितव्या क्रमांकावरती आहे, तर FDIच्या दृष्टीने भारत 7व्या क्रमांकावरती आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त FDI कोणत्या देशामध्ये झाली आहे, तर जो काही अमेरिका देश आहे त्या अमेरिका देशामध्ये FDI झालेली आहे. त्यानंतर गेल्याच वर्षी जो काही आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला होता न्यू डेव्हलपमेंट बँकेचा, बघा आता जी काही पूर्व परीक्षा झाली त्या पूर्व परीक्षेमध्येही न्यू डेव्हलपमेंट बँक वरती आपल्याला प्रश्न विचारला होता. न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच कोणती बँक, तर ब्रिक्स बँक्स. तर ही ब्रिक्स बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक चर्चेमध्ये का होती, तर या ब्रिक्स बँकेमध्ये जो काही इजिप्त आहे हा इजिप्त देश काय झालाय, सामील झालेला आहे. आणि इजिप्त देश सामील झाल्यामुळे आता जी काही न्यू डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य झाले, तर 9 सदस्य झालेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये 5 सदस्य होते, आता किती सदस्य झाले, 9 सदस्य झाले. 9वा देश ठरलेला आहे इजिप्त. आणि हा एक प्रश्न आपल्याला काय केला, आयोगाने विचारलेला आहे की 2021 मध्ये कोणते कोणते देश सहभागी झाले होते, तर बांगलादेश,
संयुक्त अरब अमिराती आणि उरुग्वे हे जे काही 3 देश आहेत, हे 3 देश 2021 मध्ये सहभागी झाले होते. कोणते कोणते? तर बांगलादेश, उरुग्वे आणि संयुक्त अरब अमिराती. आणि 9वा देश जो काही आहे तो 9वा देश म्हणजे इजिप्त. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी, ज्यालाच आपण गिफ्ट सिटी म्हणतो, तिथं कार्यालय उघडणारी ही काय आहे, ब्रिक्स बँक ही काय आहे, पहिलीच आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आता ही जी काही ब्रिक्स बँक आहे किंवा आपण ज्याला काय म्हणतो न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, त्याची जी काही स्थापना आहे ती 2014 ला करण्यात आली होती. जे काही ब्रिक्स मधले देश आहेत, 5 देश, त्या ब्रिक्स मधल्या 5 देशांनी काय केलेली 2014 मध्ये स्थापना केलेली आणि 2015 सालापासून काय केलं, त्यांनी कार्य करायला सुरुवात केलेलं आहे. याचं जे काही मुख्यालय आहे ते मुख्यालय आहे शांघाई, चीन या ठिकाणी. त्यानंतर त्यांची जी काही प्रादेशिक कार्यालय आहेत ती प्रादेशिक कार्यालय जोहनबर्ग, त्यानंतर साओ पावलो आणि मॉस्को या ठिकाणी काय आहेत, ही कार्यालय आहेत. न्यू डेव्हलपमेंट बँकेवरती आयोगाने आपल्याला मागच्याच प्रीला प्रश्न विचारलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आता चर्चेमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये 9वा देश सामील झालेला आहे, तो म्हणजे कोणता, इजिप्त. त्यानंतर पुढचं आहे की जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी काही वार्षिक परिषद आहे, ती वार्षिक परिषद नेहमी कुठं होत असते, दावोसलाच होत असते. आणि ही जी काही आर्थिक मंचाची म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी काही परिषद आहे, त्या परिषदेला कोणी उपस्थिती लावली आहे, तर भारतामधल्या अनेक राज्यांचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री काय गेलेले होते, तिथं गेलेले होते. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे काही आहे त्याची स्थापना 1900 काय झाली होती, 71 ला झाली होती. आणि याचं जे काही ठिकाण आहे ते कुठं होती ही परिषद, तर जे काही दावोस आहे त्या दावोसला काय होत असती, परिषद होत असती. आणि याचं जे काही मुख्यालय आहे ते मुख्यालय आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जिनिवा या ठिकाणी काय आहे, त्याचं मुख्यालय आहे. आणि याची जी काही थीम आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची थीम कोणती होती, वर्क टुगेदर रिस्टोरिंग ट्रस्ट. बघा, वर्किंग टुगेदर रिस्टोरिंग ट्रस्ट अशी काय होती, त्याची थीम होती. आणि जे काही भारतीय शिष्टमंडळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला गेलेलं, त्याचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व कोणी केलं होतं, तर जे काही पियुष गोयल आहेत त्या पियुष गोयल यांनी काय केलंय, त्याचं नेतृत्व केलेलं आहे. ती एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर जो काही चीन देश आहे, ह्या चीन देशासोबत आपला काय होता, सगळ्यात जास्त व्यापार व्हायचा. चीन आपला काय होता, व्यापारामधला सगळ्यात मोठा भागीदार होता. मात्र आता काय केलेलं आहे 2021-22 मध्ये, जो काही अमेरिका आहे तो अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार ठरलेला आहे. अमेरिकेने काय केलेलं आहे, चीनला मागे टाकलेलं आहे. आणि चीनला मागे टाकून अमेरिका भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार काय झालेला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये 21-22 मध्ये जे काही द्विपक्षीय व्यापार आहे तो झालेला आहे 119.42 अब्ज डॉलर आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये झाला 115.42 अब्ज डॉलर. तर अमेरिका जो काही आहे तो अमेरिका 2021-22 साठी भारताचा सगळ्यात मोठा काय झालेला आहे, व्यापारी भागीदार झालेला आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे परकीय चलन कायदा व्यवस्था. आता परकीय चलन कायदा व्यवस्था ज्यालाच आपण काय म्हणतो, फेमा असं म्हणतो. आणि हा जो काही फेमा आहे त्या फेमामध्ये काहीतरी बदल करण्यात आले आणि त्या बदलांमुळे काय झालं, तर जी काही आपली LIC आहे त्या LIC मध्ये काय केलं जाणार आहे, तर 20% काय केली जाऊ शकते, FDI केली जाऊ शकते. हा एक प्रश्न आहे की फेमामध्ये बदल केल्यामुळे जी काही LIC आहे त्या LIC मध्ये किती टक्क्यापर्यंत FDI केली जाऊ शकते, तर 20% काय केली जाऊ शकते, FDI केली जाऊ शकते. त्यानंतर पुढचा आहे ONDCचा प्रायोगिक तत्वावरती काय प्रायोगिक टप्पा सुरू झालाय. ONDC म्हणजे काय बघा, पहिल्यांदा ONDC मी काय आहे ते समजून सांगतो. तर ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स याचा फुल फॉर्म ही लक्षात ठेवा की ONDCचा फुल फॉर्म काय, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नेटवर्क जे काही आहे, नेटवर्कवर वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीसाठी काय करणं, खुल्या नेटवर्कला काय करणं, प्रोत्साहन देणं. ही महत्वाचं काय आहे, ONDCचा काय आहे उद्देश आहे. आणि जे काही ONDC आहे त्या ONDCचा जो काही प्रायोगिक टप्प्यावरती काय करण्यात आलाय, हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. दिल्ली असेल, बँगलोर असेल, कोईम्बतूर, भोपाळ आणि शिलाँग हे जे काही 5 शहर आहेत, ह्या 5 शहरामध्ये हा कार्यक्रम काय करण्यात आलाय, सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं बघा, राष्ट्रीय नफाखोर विरोधी प्राधिकरण जे काही आहे, हे राष्ट्रीय नफाखोर विरोधी प्राधिकरण भारतीय स्पर्धा आयोगामध्ये काय करण्यात आले, विलीन करण्यात आलेले. प्रश्न काय विचारला जाईल
की राष्ट्रीय नफाखोर विरोधी प्राधिकरण जे काही आहे ते राष्ट्रीय नफाखोर विरोधी प्राधिकरण कशामध्ये विलीन करण्यात आले, तर जो काही स्पर्धा आयोग आहे त्या स्पर्धा आयोगामध्ये काय करण्यात आले, त्याला विलीन करण्यात आलेले. ही महत्वाची गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं चर्चेमध्ये असणारं म्हणजे समृद्धी महामार्ग. बघा, समृद्धी महामार्गाबद्दल आयोगाने आपल्याला अजून काही कधी प्रश्न विचारला नाही, मात्र यावर्षी 100% समृद्धी महामार्गावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप चर्चेमध्ये आहे, नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालेलं आहे, म्हणून समृद्धी महामार्गावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप साऱ्या फॅक्ट आहेत त्याच्यामध्ये, ज्या काही महत्वाच्या फॅक्ट आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न सुटून जाईल. बघा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो, तर जो काही मुंबई आणि नागपूर हे जे काही दोन शहर आहेत त्या मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडतो. समृद्धी महामार्गाला कोणाचं नाव दिलंय, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं काय करण्यात आले, नाव देण्यात आले. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कशाला देण्यात आले, समृद्धी महामार्गाला देण्यात आलेले. आणि नागपूर ते शिर्डी हा जो काही पहिला टप्पा आहे, या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काय करण्यात आलेलं आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा किती किलोमीटरचा आहे, तर 520 किलोमीटरच्या टप्प्याचं काय करण्यात आलं, उद्घाटन करण्यात आलं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. सगळ्यात महत्वाचं काय, तर मुंबई आणि नागपूर हे जे काही मुंबई ते नागपूर हे जे काही अंतर आहे ते समृद्धी महामार्गामुळे 8 तासामध्ये काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. बघा, टोटल महामार्गाची जी काही लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे, मात्र याचा जो काही पहिला टप्पा आहे नागपूर ते शिर्डी तो 520 किलोमीटरचा आहे आणि त्याचं काय करण्यात आले, सध्या उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याची जी काही रुंदी आहे ती 120 मीटर आहे. 55,000 कोटींपेक्षा जास्त खर्च जो काही आहे तो समृद्धी महामार्गासाठी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यामधून जाणार आहे. किती जिल्ह्यामधून जाणार आहे, 10 जिल्ह्यामधून 26 तालुक्यांमधून आणि 352 गावांना काय केलं जाणार आहे, तो जोडणार आहे. हा प्रश्न बनू शकतो बघा की समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यामधून जाणार आहे, तर एकूण 10 जिल्हे जे काही आहेत त्या 10 जिल्ह्यामधून जाणार आहे आणि 26 तालुक्यामधून जाणार आहे. वेगाची जी काही मर्यादा आहे समृद्धी महामार्गावरती ती 150 किलोमीटर पर आवर एवढी काय सांगितलेली आहे, वेगाची मर्यादा सांगितलेली आहे. आणि डोंगराळ भागामध्ये ती किती सांगितलेली आहे, तर 120 किलोमीटर पर आवर एवढी काय करण्यात आली आहे, मर्यादा सांगण्यात आलेली आहे. ही महत्वाची जी काही वैशिष्ट्य आहेत ती महत्वाची वैशिष्ट्य काय करा, लक्षात ठेवा. आणि हा जो काही महामार्ग आहे हा महामार्ग कोणी बांधून पूर्ण केलेला आहे, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जे काही आहे MSRTC, त्या MSRTC ने हा महामार्ग काय केलाय, बांधून पूर्ण केलेला आहे. किती जिल्ह्यामधून जाणार आहे, तर एकूण 10 जिल्ह्यामधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे हे जे काही आहेत ह्या 10 जिल्ह्यामधून काय जाणार आहे, समृद्धी महामार्ग जाणार आहे. पुणे वगैरे जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जाणार नाहीये, ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. कारण त्या महामार्गामध्ये येतच नाहीये ना पुणे, नागपूर आणि जर तुम्हाला मुंबई, तर तिथं कुठं पुणे आपल्याला दिसत नाहीये, तर तिथं पुण्यामधून महामार्ग जाणार नाहीये. तर हे 10 जिल्हे जर लक्षात राहिले तर काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सोबतच हा जो काही समृद्धी महामार्ग आहे हा समृद्धी महामार्ग एकूण 3 अभयारण्यामधून जाणार आहे. कोणते कोणते अभयारण्य, तर काटेपूर्णा अभयारण्य अकोला जिल्ह्यामधलं, कारंजा सोहळ अभयारण्य वाशिम जिल्ह्यामधलं आणि तानसा अभयारण्य ठाणे जिल्ह्यामधलं. तर हे जे काही 3 अभयारण्य आहेत ह्या 3ही अभयारण्यामधून काय जाणार आहे, तर आपला जो काही समृद्धी महामार्ग आहे तो समृद्धी महामार्ग जाणार आहे. समृद्धी महामार्गाबाबतच्या जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या लक्षात ठेवा, कारण आयोग आपल्याला त्याच्यावरती 100% काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस बघा, तर नागपूर आणि बिलासपूरला जी काही वंदे भारत एक्सप्रेस जोडणार आहे त्याचं उद्घाटन काय केलंय, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. प्रश्न विचारला जाईल की वंदे भारत ट्रेन जी काही आहे ती नागपूरवरून कोणत्या शहराला जाते, तर नागपूरवरून बिलासपूर हे जे काही ठिकाण आहे त्या नागपूरवरून बिलासपूर या ठिकाणाला काय जाणार आहे, वंदे भारत ट्रेन जाणार आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर वन हेल्थ ही जी काही राष्ट्रीय संस्था आहे ही वन हेल्थ राष्ट्रीय संस्था कुठं स्थापन करण्यात येणार आहे, तर वन हेल्थ राष्ट्रीय संस्था जी काही आहे ती वन हेल्थ राष्ट्रीय संस्था नागपूर या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे, वन हेल्थ राष्ट्रीय संस्था कुठे आहे, तर नागपूर या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर पुढचं आहे CIPET. आता हे जे काही CIPET आहे ते कुठं स्थापन करण्यात येते,
चंद्रपूरला स्थापन करण्यात आलेले आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला काय करण्यात आलं, राष्ट्राला अर्पण करण्यात आलं. CIPETचा फुल फॉर्म काय, केंद्रीय पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था, म्हणजे CIPT. कुठे CIPT, तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की CIPET ही संस्था कुठं आहे, तर ही संस्था कुठं आहे, चंद्रपूर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे NACIN अकॅडमी. आता NACIN अकॅडमी जी काही आहे त्याचा फुल फॉर्म काय, तर राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ ही जी काही अकॅडमी आहे ती अकॅडमीच्या उभारणीसाठी काय करण्यात आलेले, पैसे मंजूर करण्यात आलेला आहे. आणि ही जी काही अकॅडमी आहे ती अकॅडमी कुठे उभारली जाणार आहे, तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील पालम समुद्रम इथं. बघा, आंध्र प्रदेशमधील पालम समुद्रम इथं ही NACIN अकॅडमी काय केली जाणार आहे, स्थापन केली जाणार आहे. मात्र पालम समुद्रम इथं जी काही अकॅडमी स्थापन केली जाणार आहे ही दुसरी अकॅडमी आहे. पहिली जी काही अकॅडमी आहे ती पहिली अकॅडमी नवी दिल्ली जवळ कुठं आहे, फरीदाबाद या ठिकाणी आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. NACIN ची जी काही अकॅडमी आहे ती पहिली अकॅडमी कुठं आहे, नवी दिल्ली जवळ फरीदाबाद, आणि दुसरी जी काही अकॅडमी आहे ती आंध्र प्रदेश मधल्या पालम समुद्रम या ठिकाणी काय केली जाणार आहे, स्थापन केली जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी काय केलं, त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याला 730 कोटी रुपये एवढे काय करण्यात आलेले, तर पैसे पण काय करण्यात आले, मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आभासी मालमत्ता कर. बघा, आभासी मालमत्तेच्या व्यवहारातून जे काही उत्पन्न मिळणार आहे किंवा जे काही पैसे मिळणार आहेत आभासी मालमत्तेवरती, त्याच्यावरती 30% दराने काय करायचा, कर आकारण्याचा काय करण्यात आलाय, निर्णय घेण्यात आलेला आहे. किती टक्के दराने, तर नफ्यावरती 30% दराने काय करायचा, कर आकारायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज. बघा, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू बाजार असंही त्याला म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज जे काही आहे त्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचं उद्घाटन जे काही गिफ्ट सिटी आहे गुजरात मधल्या गांधीनगर येतं, या ठिकाणी कोणी केलंय, नरेंद्र मोदींनी केलंय. बघा, आता काही प्रश्न विचारले होते आपल्याला की नितीन गडकरींनी कशाचं उद्घाटन केलं, निर्मला सीतारामन यांनी कशाचं उद्घाटन केलं, तर त्या दृष्टीने हे लक्षात ठेवा की कशाचं, कोणत्या संस्थेचं, कोणत्या रस्त्याचं, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. कारण वारंवार प्रश्न आले, निर्मला सीतारामन यांनी कशाचं उद्घाटन केलं, नितीन गडकरींनी कशाचं उद्घाटन केलं, असे करंटमध्ये आजकाल प्रश्न विचारायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीचं उद्घाटन कोणी केलं हे काय करा, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज जे काही आहे त्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचं उद्घाटन कोणी केलं, नरेंद्र मोदी यांनी गिफ्ट सिटी गांधीनगर या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा भारतामधला काय आहे, पहिलाच आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज आहे. म्हणजे थोडक्यात काय, आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंचा काय आहे, हा बाजार आहे. त्यानंतर पुढचं आहे जे काही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारत जो काही आहे तो भारत 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारताने कोणाला मागे टाकले, तर जो काही जर्मनी आहे त्या जर्मनीला मागे टाकलेले. ऑटोमोबाईलची सगळ्यात मोठी इंडस्ट्री कुठं असेल, तर ती आहे चीनमध्ये. चीन नंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर जपानचा. तर जर्मनीला मागे टाकून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये भारत जो काही आहे तो 4थ्या स्थानावरती आहे आणि सर्वात वरचं स्थान जे आहे ते आहे चीनचं. त्यानंतर जी काही इको बँक आहे, बघा, इको बँकेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इको बँक जी काही आहे ती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रिझर्व्ह बँकेच्या रुपयाच्या व्यापारासाठी मान्यता प्राप्त करणारी ही पहिली बँक ठरलेली आहे. बघा, प्रश्न विचारला जाईल, रुपयाच्या व्यापारासाठी मान्यता मिळवणारी पहिली बँक कोणती, तर रुपयाच्या व्यापारासाठी मान्यता मिळवणारी पहिली बँक आहे इको बँक. महत्वाचं आहे स्टेटमेंट, हे महत्वाचं स्टेटमेंट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे भारत विद्या. बघा, भारत विद्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. तर भारत विद्या काय आहे, हा एक ऑनलाईन शिक्षण मंच आहे. आणि हा जो काही भारत विद्या आहे या ऑनलाईन शिक्षण मंचाचं जे काही उद्घाटन आहे ते निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. ओरिएंटल आणि दक्षिण आशियाई अभ्यासांसाठी हा एक शिक्षण मंच आहे. बघा, भारत विद्या काय, तर शिक्षण मंच आहे. उद्घाटन निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. ओरिएंटल आणि दक्षिण आशियाई भागांसाठी काय आहे, हा एक शिक्षण मंच आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर भारतातील सर्वोत्तम औष्णिक विद्युत ऊर्जा केंद्राचा मान कोणाला मिळालाय. बघा, सर्वोत्तम औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राचा जो काही मान आहे हा मान L&T ची जी काही उपकंपनी आहे नाभा पॉवर लिमिटेड,
तर ही जी काही नाभा पॉवर लिमिटेड आहे त्या नाभा पॉवर लिमिटेडला भारतामधला सर्वोत्तम पौष्टिक ऊर्जा निर्मितीचा केंद्राचा काय मिळालेला आहे, बहुमान मिळालेला आहे नाभा पॉवर लिमिटेड. त्यानंतर पुढचं आहे बघा दक्ष प्रणाली. आता ही जी काही दक्ष प्रणाली काय आहे, तर रिझर्व्ह बँकेने दक्ष प्रणाली सुरू केलेली आहे आणि जी काही प्रगत पर्यवेक्षित देखरेख प्रणाली आहे ही तर देखरेख प्रणाली आहे. दक्ष काय आहे, तर आरबीआयची काय आहे, पर्यवेक्षक प्रणाली आहे. हे काय करा लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्ष कोणाचं आहे, तर दक्ष आहे आरबीआयचं. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काय केलं, त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही एक सुपरवायझरी किंवा पर्यवेक्षित देखरेख प्रणाली आहे. हे काय करा महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे भारतातलं पहिलं गोल्ड एटीएम बघा किंवा जगातलं पहिलं गोल्ड एटीएम. हैदराबाद मध्ये जे काही बेगमपेठ आहे त्या बेगमपेठ या ठिकाणी गोल्ड सिक्का ही जी काही कंपनी आहे त्या गोल्ड सिक्का या कंपनीने भारतामधलं किंवा जगामधलं पहिलं रिअल टाइम गोल्ड एटीएम काय केलंय, सुरू केलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगामधलं पहिलं गोल्ड एटीएम कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, तर हैदराबादमध्ये बेगमपेठ येथं गोल्ड सिक्का नावाच्या कंपनीने भारतामधलं काय केलेलं आहे, पहिलं गोल्ड एटीएम काय केलंय, सुरू केलेलं आहे. ही एक महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा. एक्झामसाठी तोही प्रश्न काय केला जाऊ शकतो, 100% विचारला जाऊ शकतो. तरी एवढ्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, एवढ्या महत्वाच्या घडामोडी काय करा लक्षात ठेवा. ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत त्या आर्थिक घडामोडींवरती आपल्याला आयोग दरवर्षी 2 ते 3 प्रश्न काय करत असतं, विचारत असतं. आणि महत्वाचं काय, तर ज्या काही इतर महत्वाच्या थोड्या घडामोडी आहेत त्या घडामोडी पण काय करा बघून घ्या. इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनेही हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर काय आहे महत्वाचा आहे. चला थांबूयात. धन्यवाद.